अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा दीपोत्सव या ठिकाणी मान्यवरांच्या आणि तुम्हा उपस्थितांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये संपन्न होत आहे। लाडकी नाटा यांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन, अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारा हा दीपोत्सव शुभांगीताई सुरेराव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। महिलांना अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी दीपप्रज्वलन ॲडव्होकेट सुजाता गुरव यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे आणि महिलांच्या पाठीशी सातत्यपूर्ण उभं राहणारे मिलिंद सुरेराव यांच्या हस्ते देखील या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न होत आहे। महिला विकास मंच व विजय नाटा फाउंडेशन यांच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण कृपया व्यासपीठाच्या मध्यभागी यावं असं मी मान्यवरांना विनंती करतो। व्हॉलंटियर्स मधील 2 महिला भगिनी कृपया व्यासपीठाशी संपर्क साधावा ही विनंती। बघा, शिवप्रतिमेचं पूजन होत असताना तुमचा आवाज कमी होता, याच्या पुढे जोरदार असला पाहिजे, कारण हा एकमेव राजा आहे जो आपण आजही 350 वर्षानंतर ज्याचा जय जयकार करतो। त्याच्या मागचं राजाला घडवणारं कोण आहे? कारण हा एकमेव राजा आहे की ज्याला आईने घडवलेला आहे। अन्यथा इतर राजे हे वडिलांच्या गादीवरती बसण्यासाठी आतुरतेने त्या ठिकाणी गादीवर जाऊन बसले। हा एकमेव राजा ज्याला बनवलं पूर्णपणे आईने, आणि बनवलं ते पण देखील महिलांच्या सुरक्षेसाठी। पहिलं बघा, 14व्या वर्षी चौरंग करणारा हा राजा आहे आणि आईवरती त्याचं इतकं प्रचंड प्रेम होतं। प्रत्येक व्यक्तीचं सोनं नाण्यावरती प्रेम होतं। सुरत लुटल्यानंतर लोहगड किल्ला आहे लोणावळ्याच्या बाजूला, त्या ठिकाणी सुरतेवरचं लुटलेलं सगळं सोनं, साहित्य, हिरे, माणिक, मोती सगळे घेऊन शिवछत्रपती शिवाजी महाराज लोहगडला होते आणि त्या ठिकाणी त्यांना बातमी आली की शहाजी राजांचा मृत्यू झालेला आहे आणि मातोश्री सती जाणार आहे। ताबडतोब शिवछत्रपती शिवाजी महाराज सगळं सोडून त्या ठिकाणी गेले आणि लहान मुलासारखे रडले आणि आईला त्या ठिकाणी सती जाण्यापासून त्यांनी थांबवलं। अशा प्रकारे आईवरती प्रचंड प्रेम करणार। आणि याच्यानंतर राज्याभिषेकच्या पूर्व महाबळेश्वरला तुम्ही कधी गेलं तर क्षेत्र महाबळेश्वर म्हणून जागा आहे, त्या ठिकाणी आईची सुवर्ण तुला याच राजाने केलेली आहे आणि त्या ठिकाणी आईची सुवर्ण तुला होत असताना त्या महाबळेश्वरच्या थंड वातावरणामध्ये जमिनीवरती रात्रभर हा झोपलेला राजा आहे। अशा प्रकारे आईवर प्रेम करणारा हा राजा आहे। याकरता याच्याशी ज्यावेळी संवाद येईल, 2 महत्त्वपूर्ण व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। गरिबीतून श्रीमंतीकडे कशा प्रकारे वाटचाल करत आहे फक्त पुस्तक सांगतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं ते शिवछत्रपती शिवाजी महाराज। चला, आपण या ठिकाणी ज्या महिला भगिनी या संपूर्णपणे या तुम्हाला एकत्रित करण्यासाठी सातत्यपूर्ण सहकार्य करत असतात, त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे। मी नावं पुकारतो त्याप्रमाणे आपण वरती या आणि या 30 जणी आहेत, तर यांच्यासाठी आपण एकदा जोरदार समर्पणा टाळ्या वाजवल्या तरी चालतील। बघा, अगोदरच वाजवलं, महिलांचं प्रेम महिलांसाठी प्रचंड आहे। चला, वाशी येथील आहेत काजल भणगे, यांचा सत्कार या ठिकाणी होईल मान्यवरांच्या शुभ हस्ते। त्यानंतर चित्रा गायकवाड, माया सनस, राजश्री बानखेली। आपण एका बाजूने प्रवेश करा आणि दुसऱ्या बाजूने खाली उतरला तर सोयीस्कर पडेल। आपल्याला विनंती आहे, आपण मध्यवर्ती आलात तर धन्यवाद। चला या ताई। वाशी विभागासाठी अथक मेहनत करून तुमच्यापर्यंत संवाद साधण्याचा प्रयत्न करतात। जे जे वाशिंदी असतील त्यांनी यांच्याशी संवाद साधावा आणि पुढील कार्यक्रमाची देखील माहिती आपण घ्यावी, कारण या महिला विकास मंचाच्या वतीने आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये चालवले जातात। पुढील सानपाडा विभाग, एक ग्रुप फोटो। सीमा बोराडे, देविका साळसकर, समृद्धी घोसाळकर, रेश्मा पवार, सुनंदा कुपसे, उमा मुळी, गीता पवार, स्नेहांकित दिंडे, वैशाली गव्हाणे, कविता जमदाडे, अनिता पाटील, रत्ना कोरपे। कृपया या महिला भगिनींना देखील विनंती आहे आपण देखील येऊन या ठिकाणी आपला पुरस्कार स्वीकारावा। हा त्यांचा सन्मान आहे की या संपूर्ण महिला भगिनी सातत्यपूर्ण महिला विकास मंचासाठी आणि विजय नाटा फाउंडेशनसाठी काम करत आहेत। याकरिता यांचा हा सत्कार तुम्हा सर्व महिला भगिनींचं प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी त्यांचा होत आहे। सन्मान स्वीकारतील आणि पुन्हा एकत्रितपणे ग्रुप फोटो घेतील। तिथे बघा, तिथे काहीतरी सूचना येते बघा मुलींची। पुढील पुरस्कार दोन्ही बाजूला या, बॅलन्स करा या बाजूला या, हम आपके कोण नको, या बाजूला या, घ्या फोटो।
तुम्ही पण या बाजूला. अशी टीम वाढतच गेली पाहिजे. पूर्ण स्टेज पण आपल्याकडे भक्कम आहे, काही काळजी करू नका. पुढे राहिलंय का सत्काराचं? पोस्टरचं सेंटर तिथे जागा नाही, त्यांना तिकडेच पाठवायला लागेल. वनिता नाही थोडं शिफ्ट कर सेंटरसाठी. पुढील तुर्बे विभाग दिव्या घरत भाग्यश्री घरत आलात का? थँक्यू. हो या दिव्या घरत भाग्यश्री घरत. तुमच्याकडे जर काही अशा संकल्पना असतील की हा कार्यक्रम महिलांसाठी असं राबवला गेला तर अजून याच्यामध्ये छान होईल, तर त्या संकल्पना देखील आपण विजय नाटा पेजवरती जाऊन आपण त्या ठिकाणी लिहा, जेणेकरून विविध कल्पकता खूप असते. काहींना वाटेल रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा वगैरे वगैरे, कारण हा महिला विकास मंच आहे. त्यातून तुमचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून देखील आपण काम करा. पुढील शिरोडे विभागातील महिला भगिनी आहेत सुजाता सुतार, प्रतिमा सुतार, सुजाता सुतार. नेरूळ विभागातील आहेत उज्ज्वला गोडेकर, सविता सुर्वे, कविता मार्वे, मधुमती हरमलकर, वर्षा आघोडे, समृद्धी मोरे, संगीता पाटील. कावेरीजी गायकवाड. माझ्याकडे लिहून दिलेले मी वाचतोय, तुम्ही माझ्यावर राहू नका. हा मी सांगायचं मी नाव घेणार, तुम्ही फक्त सुभागीताईंनी सांगितलं पाहिजे. कार्यक्रम तुमचा आहे, कारण एवढी मोठी संख्या आहे, मी कशाला चूक करू. अजून बरोबर उपस्थित सर्वोच्च महिलांना विनंती आहे, भविष्यामध्ये या व्यासपीठावर तुम्ही कसं याल यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा आणि मुलांना देखील सांगा हे व्यासपीठ कधी सोडायचं नाही. क्या कहते हे लोक ये सबसे बडा रोग. इथे आल्यानंतर चुका घडणारच. आता माझं नाव इथे गेलं तर चुकलं चालतंय, परंतु इथे आलं पाहिजे. स्टेजच्या दिशेने कशा प्रकारे वाटचाल करता येईल याकरता मुलांना तुम्ही प्रवृत्त करा. आपण एकदा मुलांविषयीची कार्यशाळा घेऊ. 10वीची आपली मुलं ज्यांची असतील ना त्यांच्यासाठी एखादी. चला ग्रुप फोटो स्माइल. तू संपलं की नेक्स्ट म्हणत जा. सिऊड संगीता पाटील, नीता पाटील, अर्पणा तिकडे, सीमा बडेकर, संगीता गेचके. या महिला भगिनीला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. ग्रुप फोटो. पुढील बिलापूर विभाग उषा डांगे, रुपाली गंधे. उषाताई डांगे, रुपाली गंधे. सन्माननीय विजयजी मानेसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले. जोरदार टाळ्यांच्या गजराला स्वागत करूया. शिवसेना शहर प्रमुख रुपाली ताई कुठे? मिलिंदजी काय आलं? आले हे पहा प्रमुख वक्ते आलेले आहेत. माझा रोड सुट्टीचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असतो म्हणजे अपघात घडू नये म्हणून आपण काय काय करावं याच्यावर चर्चा केली. पण अपघात घडल्यानंतर आपण काय करावं तर एक लक्षात ठेवा
तुम्ही कोणत्याही अपघाती व्यक्तीला बिनधास्त बेधडकपणे मदत करा. तुम्हाला कोणत्याही कायद्याला सामोरे जायचं नाही. विशेषतः अपघात दृष्टीस पडल्यानंतर 108 हा नंबर डायल करा. कुठे अपघात दिसला 108 ची सेवा मोफत उपलब्ध आहे आणि ती समोरच्याला उपयुक्त ठरू शकते. यानंतर आजच्या या कार्यक्रमावर महिला विकास मंचाच्या कार्याध्यक्ष या ठिकाणी शुभांगी सुरेर या प्रथमतः तुम्हा सर्व महिला भगिनींना संबोधित करतील. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी उपस्थित आहेत, अगदी मागे आणि वरती गॅलरीपर्यंत. मी आजचं प्रास्ताविक 2 शब्द बोलण्यासाठी विनंती करतो. शुभांगी सुरेर यांना. आपण वरती आहे आणि ॲडव्होकेट सुजाता दुर्वे यांना विनंती आहे. आपली मनोगत करून आपण खाली बसू शकता. कृपया विनंती. असं पाहिजे. बोल ना ताई, 1 मिनिट. फोटोला प्रॉब्लेम तू सांग ना फक्त बस. विजय नाटा फाउंडेशन महिला विकास मंचाच्या महिला मेळाव्यामध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. आदरणीय व्यासपीठ, माने साहेब, मिस्टर सूर्यराव यांचे पण आजच्या महिला विकास मंचच्या महिला मेळाव्यामध्ये खूप खूप स्वागत. विजय नाटा फाउंडेशन काही महिलांसाठी हे ना नवीन असेल किंवा त्यांना वाटत असेल की हे नवीन ही संस्था आहे, पण ही संस्था नवीन नाही आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की ह्या विजय नाटा फाउंडेशनची स्थापना 16/10/2018 रोजी झाली. तर या फाउंडेशनला स्थापन होऊन 6-7 वर्ष झाली. ही विजय नाटा फाउंडेशन ही संस्था 6 वर्षापासून इतकी कार्यरत आहे. तर मी लिस्ट बनवून पण हा कागद मला पुरणार नाही की एवढे प्रोग्राम या संस्थेकडून पूर्ण नवी मुंबई, वाशी पासून बेलापूर पूर्ण नवी मुंबईमध्ये झालेले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम म्हणायचा तर नवी मुंबईमध्ये असा प्रोग्राम कोणीच महिलांसाठी घेतला नव्हता. तर सरांनी नवी मुंबईमध्ये गेल्या 5 वर्षापासून महिलांसाठी कर्करोग तपासणीचं शिबिर आयोजित करत होते आणि अजूनही ते करत आहेत. हजारो महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला होता. नवी मुंबईत प्रत्येक सरांनी मगाशी सांगितलं, नवी मुंबईच्या प्रत्येक विभागात असं नाही की एकाच विभागात घेतला दुसऱ्या विभागात घेतला नाही, तर असं नाही. तर संपूर्ण विभागात जे मुलं 10वी-12वी होतात त्यांच्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबिर ते आयोजित करतात आणि ते स्वतः मार्गदर्शन करतात, कारण ते ISI ऑफिसर होते. त्याच्यामुळे त्यांना मार्गदर्शन मुलांना तसं आई वडील सांगतात तर मुलांना कळत नाही की त्यांना वाटतं आई काय सांगते, आईला काय समजत नाही, वडिलांना पण काय समजत नाही. भले आई वडील किती उच्च शिक्षित असले तरी मुलं आई वडिलांचं नाही ऐकत, पण सरांनी मार्गदर्शन केलं की त्यांना आवडतं. असं दरवर्षी 10वी-12वीचे रिझल्ट लागले की मुलांसाठी मार्गदर्शन शिबिर होतं. आता सगळीकडे सिडकोच्या ज्या सोसायट्या आहेत ज्यांना 20-25 वर्ष झाले, तर त्या सोसायट्यांच्या रिडेव्हलपमेंट संबंधात पण सर मार्गदर्शन घेतात. आता कालच रविवारी विष्णुदास भावेला मोठं शिबिर पार पडलं आणि सरांनी त्याच्यामध्ये सर्व सोसायटीचे जे पदाधिकारी होते त्यांना मार्गदर्शन केलं. शुक्रवारी वीर जवान फाउंडेशन मार्फत शहीद कुटुंबियांचा सत्कार आणि त्यांना आर्थिक मदत केली. तर हे आजचं नाही आहे, हे गेली 5 वर्ष वीर जवान फाउंडेशन आणि विजय नाटा फाउंडेशन तर्फे शहीद कुटुंबांचा सत्कार केला जातो आणि त्यांना जेवढं देता येईल तेवढं मानधन दिलं जातं. एवढी जनतेचा विसर न पडणारे आपले विजय नाटा साहेब त्यांना सगळ्यांना समान ते लेखतात आणि जेवढी मदत त्यांच्याकडून होता होईल ते मदत करतात.
विविध सरकारी प्रमाणपत्र लागतात मुलांना 10वी 12वी झाल्यानंतर. उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला, पॅन कार्ड, जातीचा दाखला, इतर सगळे जे दाखले लागतात. तुम्ही पाहिलं नसेल की आपल्याला तिथे जावं लागतं आणि दाखले काढण्यासाठी नंबर लावावे लागतात. त्याला 15-15 दिवस लागतात येण्यासाठी. परत अव्वाचे सव्वा त्याच्यासाठी पैसे घेतले जातात. पण सर आपल्यासाठी हे दाखल्यांचं शिबिर फ्री आयोजित करतात. ज्येष्ठ नागरिक संघांना उपयुक्त साहित्य देण्यात येते. त्यांना छत्र्या वाटप केल्या जातात. छत्री नसते का आपल्या घरी असते, पण ज्येष्ठ नागरिकांना त्यांना काय वाटतं माझ्या नातवाला छत्री मिळू दे, मुलाला मिळू दे, ते बाहेर जातात, मी कुठे जात नाही. मग अशा ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात येते. कोरोना 2 वर्ष झाले कोरोना गेला, आपल्याला ती आठवण पण नको वाटते, तो दिवस पण आठवायचा नसतो. परंतु कोरोना काळामध्ये जेव्हा कोणी कोणाला मदत करत नव्हतं तेव्हा नाटा साहेबांनी कोरोना काळात हजारो कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप केले. त्यांनी हा विचार नाही केला माझ्या महिला घरात असतील, कोणाचे 2-2, 3-3 महिने पगार नव्हते झाले, पैसे सगळ्यांकडे होते पण ते वेळेवर मिळत नव्हते. अशा वेळेला त्यांनी हजारो कुटुंबांना अन्नधान्याचे किट देऊन आधार दिला. दिवाळीचे दिवस, कोरोनानंतरची दिवाळी जी आली तेव्हाकडे महिलांना खूप प्रॉब्लेम्स होते. आपल्याकडे तरी होते पण झोपडपट्टी अशा ज्या ठिकाणी महिलांना खूप प्रॉब्लेम्स होते. अशा वेळेला त्यांनी दिवाळीच्या फराळासाठी जे पण सामान लागतं त्याच्या पण किट्स बनवून हजारो किट्स वाटतात. एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये असं म्हणतात. परंतु आत्ताची परिस्थितीच अशी आहे की सांगितल्याशिवाय कोणाला कळत नाही. विजय नाटा फाउंडेशन एवढे सगळ्यांना हेल्प करते तर आपण सांगितलं पाहिजे. विजय नाटा फाउंडेशन महिला विकास मंचची स्थापना आता 15-20 दिवसापूर्वीच करणार आहे. तुम्हाला माहित असेल 8च दिवसात सगळ्यांची नोंदणी घेतली गेली आणि आपण 22 तारखेला एक पहिला प्रोग्राम झाला तो वाशीला विष्णुदास भावेला झाला आणि आज दुसरा. नेरळ पासून पुढच्या ज्या महिला आहेत त्यांना इकडे बोलवलं गेलं कारण महिलांचे रजिस्ट्रेशनच एवढे झाले होते की तो कार्यक्रम आपण विष्णुदास भावेला घेऊ नव्हतो शकत पूर्ण वाशीपासून बेलापूरपर्यंत. महिला विकास मंच फाउंडेशनची स्थापनाच यासाठी सरांनी केली की महिलांचे जे पण छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतील ते त्यांनी सांगावे, त्यांच्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन निघावं म्हणून त्यांनी आपल्याला गार्गी नाहटा मॅडम अध्यक्ष म्हणून दिला. त्या स्वतः एक ॲडव्होकेट आहेत आणि ते महिलांना जे हवं एंटरटेनमेंट सगळ्यांना हवं, सांस्कृतिक कार्यक्रम सगळ्यांना हवे ते तर हवेच आहेत, पण त्यानंतर महिलांचे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात कौटुंबिक असतील किंवा सामाजिक असतील पण ते सोडवायला कोणीतरी हवं. आपण प्रत्येक गोष्ट मैत्रिणीशी नाही शेअर करू शकत, पण अशी एक मैत्रीण आपल्याला दिली की आपण ते तिच्याशी शेअर करू शकतो. त्या वकील असल्यामुळे आपल्याला सल्ला पण मिळेल. अशा ज्या महिलांसाठीचे जे पण प्रशिक्षण असो काही अडचणी असो त्या आपल्याला मदत करणार आहेत. त्याच्यासाठी नाटा सरांनी महिला विकास मंच हे वेगळी एक कमिटी स्थापन केली की जेणेकरून एक महिलेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. याच्यानंतरची जी पण माहिती आहे ते आपल्याला गार्गे मॅडम सांगतील. धन्यवाद. या ठिकाणी शुभंगीताईंनी अनेक संदर्भ उल्लेख सांगितले. खरं तर विशेष उल्लेख या ठिकाणी ज्याप्रमाणे नाहटा साहेब सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत. कारगिल विजय दिन हा अनेक लोक साजरा करत नव्हते, परंतु नाहटा साहेब गेली 6 वर्ष सातत्यपूर्ण करतायत. विशेषतः आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आणि आपल्या संरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांच्या घरातल्या कुटुंबियांसोबत संवाद साधून त्यांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत हा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून सातत्यपूर्ण सुरू आहे. आणि हे कार्य प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील एखादा शहीद जवान असेल त्याच्या घरापर्यंत जर विजय नाटा फाउंडेशन पोहोचलं असेल तर तुम्ही त्याची बातमी आम्हाला द्या, आम्ही त्यांच्यापर्यंत आमची टीम जाईल. कारण प्रत्येक जिल्ह्यावरती आमचे प्रतिनिधी अशा प्रकारचे नेमलेले आहेत. आमचं म्हणणं असं आहे की आपल्यासाठी आपल्या सुरक्षेसाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, ज्यांनी त्याग केलेला आहे, ज्यांनी समर्पण केलेलं आहे अशा कुटुंबासोबत आपण राहिलं पाहिजे ही भावना विजयजी नाटा साहेबांची आहे. आणि सातत्यपूर्ण लोकांना मदत करत असताना साहेबांचा उद्देश स्पष्ट आहे की माझ्या शैक्षणिक क्षेत्रामधून
मी काय काय मदत करू शकतो. कारण हे भाषण तुम्ही जर ऐकलं असेल तर मोदीजीने सांगितलं की प्रशासनामधला असलेला अनुभव तुम्ही लोकांपर्यंत द्या. हाच वापर सध्या नाटासाहेब तुमच्यापर्यंत करत आहेत. तुमच्या मुलांना लागणारे कोणते, ज्याप्रमाणे यांनी सांगितलं की विविध दाखले त्या संदर्भामधले असतील, प्रशासनातली माहिती असेल, प्रशासनामध्ये मदत असेल, या सर्वांचं काम करण्याचं नाटासाहेब यांच्या माध्यमातून सातत्याने काम सुरू आहे. परंतु महिला भगिनींसाठी विशेषतः आता गार्गी मॅडम तुमच्याशी संवादामध्ये असतील, त्यांच्याशी तुम्ही डायरेक्टली संवाद करू शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे महिला भगिनींनी एक लक्ष ठेवा की सन्माननीय विजयजी नाटासाहेब आमदार झाले तर 50% आरक्षण, जसं तुमचं बसमधलं आरक्षण असतं की नाही तसं महानगरपालिकेच्या खुर्चीमध्ये पण 50% आरक्षण आहे. आणि ते फक्त तुम्हालाच आहे. मी माझ्या बायकोला किती वेळा सांगितलं, मी म्हटलं राजकारणात एवढ्या हमाल्या करतो, तू ये बाई राजकारणामध्ये. तिला नाही, तिला माझं मूल आणि माझं घर याच्या व्यतिरिक्त काही सुचत नाही. आत्ताही ती ऑफिसला बसले, म्हटलं ये कार्यक्रम आहे छान. नाही, तिला रोड सेफ्टी सांगितलं असतं जरा मदतीसाठी आली असती. परंतु महिला भगिनींनी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पुढाकार घेता येईल त्या त्या ठिकाणी आपण पुढाकार घ्या. 50% तुम्हाला आरक्षण आहे, जेणेकरून तुमचे स्थानिक प्रश्न तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन सोडवू शकता. आणि महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही. तुम्हाला ज्या महिलांना असं भीती वाटते त्यांना मी आवर्जून, माझी एक मैत्रीण आहे जिने पुस्तक लिहिलेलं आहे रणरागिणींचा देश, म्हणजे महिला कुठेही कमी नाही आहेत. मला भाषणामध्ये फक्त महिला विषयावरती गेलो तर साधारण 1 तासपर्यंत मी बोलू शकतो. म्हणजे जिजाऊ महाराजांबद्दल ज्याप्रमाणे आपण सांगितलं त्याप्रमाणे संभाजी महाराज हे 8 वर्ष लढाया सातत्यपूर्ण करत होते. त्यावेळेस मात्र संपूर्णपणे रायगड किल्ल्यावरून त्या ठिकाणी येसूबाईंनी हा संपूर्णपणे राज्यकारभार सांभाळलेला होता. नुसता सांभाळला नव्हता तर त्यांची मुद्रा देखील त्या ठिकाणी समोर प्रत्येक किल्ल्यावरती किंवा ज्या ठिकाणी मेसेज द्यायचा आहे त्या ठिकाणी त्यांची मुद्रा संभाजी महाराजांनी त्याला मान्यता दिलेली होती. आणि एकवेळ महाराष्ट्र असं आहे, एकमेव महाराष्ट्र की ज्या ठिकाणी महिला भगिनींना सातत्यपूर्ण पुढाकार दिलेला आहे. म्हणजे तुम्ही ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन या ठिकाणी आसनस्थ आहात, त्या शिक्षण क्षेत्रामध्ये असलेले महात्मा फुले यांनी स्वतःच्या आपल्या पत्नीला शिक्षण दिलं आणि तिला इतरांना शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यानंतर आपल्या सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. चला, पुढील शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर वाटचाल केलेल्या अशा ॲडव्होकेट सौ सुजाता अरुण गुरव यांना मी विनंती करतो की आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सन्माननीय सरोजताई पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. शिवसेना जिल्हा प्रमुख यांचं स्वागत या ठिकाणी तुम्हा उपस्थितांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करूया. तुमच्या टाळ्या कुठेतरी कमी पडतात, हातामध्ये मोबाईल आहे की पर्स आहे? चला, उपस्थित सर्व महिलांना माझा नमस्कार. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलेल्या हे बघूनच खूप छान वाटतंय की तुम्ही वेळात वेळ काढून, सहसा दुपारचा वेळ हा थोडा काही महिलांचा आरामाचा वेळ असतो, सकाळपासून त्यांची धावपळ चालू असते आणि ह्या आरामाचा वेळ टाळून तुम्ही खास इथे आलेला आहेत त्याबद्दल खरोखरी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि आभार आहेत. तसेच आपल्या आताच सरोज पाटील ताई आलेले आहेत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे विजय घाटा फाउंडेशन तर्फे मला गार्गी मॅडमनी जी इथे बोलायची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल माझे खरोखरी मी त्यांचे आभार मानते. मी दुपारीच आमचं 2 दिवसांपूर्वी आमचं बोलणं झालं होतं तेव्हा त्या म्हणाल्या मॅडम तुम्ही या आणि काही महिलांना आमच्या मार्गदर्शन करा. तर तुमची आधी संख्या बघून मला इतकं भारावलं नाही की बापरे, खरंच खूप मोठ्या संख्येने आणि ह्याचं खरंच कौतुक करते गार्गी मॅडम मी तुमचं की एवढ्या छोट्या पिरियडमध्ये सुद्धा जर खूप सुंदर म्हणजे एवढा तुम्ही केलेला आहे त्याचं प्रचार आणि म्हणावा की आणि महिलांनी एवढी उपस्थिती दाखवलेली आहे. तर मुख्य म्हणजे जे खूपशा महिलांना कायद्याबद्दल फारशी माहिती नसते किंवा कधी कधी तेवढी वेळ येत नाही. आपण काही खूप गोष्टीमध्ये म्हणजे महिला या फार सहिष्णू असतात, सतत सहन करत असतात. आजकाल तेवढं काही राहिलेलं नाहीये, पण तरी पण त्यांना फारसं ते लोक त्या महिला पुढे येत नाहीत. स्वतः झालेल्या अन्यायाला त्या वाचा फोडत नाहीत. थोडं त्यांना साधारणपणे पाठिंबा मिळत नसेल कदाचित, पण जर महिलांनीच महिलांसाठी जर उभ्या राहिल्या तर मला वाटतं खूपशे अन्यायाला वाचा फुटतील आणि महिला स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून त्या लढायला पुढे येतील असं माझं मत आहे. खूप वेळेला कसं होतं
असं नाहीये की व्यवसायात बाहेर असणाऱ्या महिला किंवा कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांवरच अत्याचार होतात किंवा त्यांनाच अत्याचारांना तोंड द्यावं लागतं, असं नाहीये. घरामध्ये असणाऱ्या महिलांना सुद्धा कधी कधी खूप काही सहन करावं लागतं. त्या नाही बोलत, कारण आपल्याकडे एक साधारण प्रचलित हे आहे की बाई तुझं लग्न लावून दिलं, आता तुला सासरीच राहायचंय, माहेरचे रस्ते तुझ्यासाठी बंद आहेत, किंवा 2 दिवसाची पाहुणी आहे म्हणून ठीक आहेस तू ये, पण जर तू कायम परत यायचा विचार करणार असशील तर विचार कर, थोडी तडजोड कर, थोडं सांभाळून घे, थोडा विचार कर. तर ह्यामुळे काय होतं, फारशा महिला अन्यायाविरोधात तोंड उघडत नाहीत किंवा न्याय मागायला जात नाहीत. मी असं नाही म्हणत की उठसूट न्याय मागायला जा आणि कोर्टात जा, पण जर खरोखरी तिकडे अन्याय असेल, सासू सुनेचा वाद असो, नणंद भावजाईचा वाद असो, तिथे काही प्रमाणात आपण समजून घेणं एकमेकींनाही गरजेचं असतं. कारण जर तुमचं लव्ह मॅरेज असेल तर त्याच्या आधी तो फक्त तुमचा एक मित्र असतो, पण जेव्हा तुम्ही लग्न करून त्या घरात जाता तेव्हा तो नवरा आणि त्याचं कुटुंब, नवऱ्यापेक्षा त्याच्या कुटुंबाबरोबर तुमचं नातं खूप जास्त जवळीक असतं. म्हणजे जास्त वेळ तुमची सासू सासरे नणंद दीर भावजे यांच्यामध्ये असतो. नवरा फार कमी प्रमाणात तुम्हाला बरोबरी असतो त्यावेळेला. आणि मग अशा वेळेला काय होतं की त्या घराशी मिळतं जुळतं घेणं, त्या संस्काराशी मिळतं जुळतं घेणं हे खूपशा महिलांना थोडंसं कठीण जातं. आणि मग थोडे रुसवे फुगवे वाद भांडणं होतात, चिडाचिड होते आणि मग कुठेतरी मानसिक संतुलन त्या स्त्रीचं बिघडतं. आणि मग काय होतं, ती तापा रागाच्या भरात घराच्या बाहेर पडते. जे आत्ताच ताजं प्रकरण आहे बेलापूरचं, की रागाच्या भरात ती बाहेर पडली, मंदिरात बसली आणि तिच्यावर जे काही वाईट प्रसंग झाला, हे टाळण्यासाठी स्त्रीला काय तर तुझं मनोगत व्यक्त करायला कोणीतरी हवे, कोणीतरी मैत्रीण हवे, कोणीतरी जवळचे हवे. तर माझं असं मत आहे की आपल्या ह्या फाउंडेशन तर्फे आम्ही आहोत तुमच्यासाठी. आमचे मोबाईल्स नंबर आहेत, आम्ही अवेलेबल आहोत. तुम्हाला कधीही केव्हाही काहीही बोलावं असं वाटलं, मन मोकळं करावं असं वाटलं, तुमचं नाव कुठेही डिक्लेअर होणार नाही किंवा तुमच्या भावना कुठेही पब्लिश होणार नाहीत, ह्याची पूर्णतः जबाबदारी आम्ही घेऊ. तुम्ही आमच्याशी कधीही संवाद साधू शकता, तुमचं मन मोकळं करू शकता. खूप फरक पडतो ह्या गोष्टीचा. कायद्यामध्ये जेव्हा आम्ही फॅमिली मॅटर्स चालवतो तेव्हा त्याच्यामध्ये जे वाद असतात त्याच्यामध्ये काउन्सिलिंग हा फार मोठा भाग असतो. त्याच्यामध्ये त्या काउन्सिलिंग मार्फत सुद्धा खूपशा केसेस सॉल्व्ह होतात. काय हवं असतं त्यांना, तुमचा थोडासा वेळ, तुमचे फक्त ऐकणारे कान हवे असतात. ते कान आम्ही तुमचे होऊ, आमचा वेळ तुमच्यासाठी अशी असेल ह्याची मी पूर्णतः तुम्हाला खात्री देते. एक मैत्रीण, एक बहीण म्हणून तुम्ही माझ्याशी, गार्गी मॅडमशी, आपल्या सरोज पाटील ताई आहेत, आपल्या सूर्य मॅडम आहेत, तुम्ही कधीही आम्हाला स्वतःचं आपलं म्हणून समजू शकता. दुसरं मी इथे असं सांगेन की आपण नेहमी म्हणतो महिलांवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात. तर तिथे महिलांना मान देणं हे आधी आपण आपल्या घरातल्या पुरुषाला, आपल्या मुलाला ह्याची शिकवण देणं फार गरजेचं आहे. घरातल्या स्त्रीला, घरातल्या बहिणीला, घरातल्या आई मावशीला जेव्हा तो रिस्पेक्ट द्यायला शिकेल, त्याला लहानपणापासूनच हे शिक्षण द्या. आणि तू कुठेतरी मोठा आहेस आणि तू मुलगी आहेस आणि घरातली कामं तुला सांभाळायला हवेत, नाही, ही चूक कधीच करू नका. तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी ह्या दोघांनाही घरात समान वागणूक द्या. ही तुमच्या घरातूनच जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा मला वाटतं खूपसं अन्यायाचं प्रमाण इथेच थोडंसं कमी होईल. कारण तो मुलगा जेव्हा घराच्या बाहेर पडेल, त्याच्या मैत्रिणी असतील, त्याचे टीचर्स असतील, त्याच्या बाकीचे नातेवाईक असतील, त्या महिलांशी जेव्हा तो रिस्पेक्टपणे बोलायला लागेल ना, तो समाजामध्ये आपोआप बाकीच्या महिलांना रिस्पेक्ट द्यावा लागेल. पण हे जे वळण आहे हे आईच्या हातात असतं, हे महिलांच्या हातात असतं. आणि हे तुम्ही पहिल्यांदा हे घरापासून चालू करा असं मी नेहमी सांगते आणि सतत सांगणार आणि करत राहा. फक्त मुलगी आहे, मुलगा नाहीये ह्याच्यावर जे समाजामध्ये आपल्याला एक नावं ठेवली जातात किंवा एक काही आपल्याला दूषणं दिली जातात, ते मलाही करण्यात आलं. मलाही एकुलती एक मुलगीच आहे, मीही ऐकून घेतलं. पण मला सांगायला गर्व वाटतो,
माझ्या एकुलत्या एक मुलीने, माझा एखादा मुलगा कोणी करू शकणार नाही इतकं कर्तृत्व तिने केलेलं आहे. तिने आमचे आई वडील म्हणून तिने आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. मला कधी वाटलंच नाही माझं नाव पुढे चालवण्यासाठी किंवा माझ्या मिस्टरांचं नाव पुढे चालवण्यासाठी मला मुलगा पाहिजे म्हणून. कधीच वाटलं नाही मला. ती मुलाच्या तोडीने नाही म्हणता येणार, मुलगी आहे ती. मुलगा मुलगीमध्ये परत तिथं कंपॅरिझन होतं. तिने कुठच्याही क्षेत्रामध्ये ती फार पुढे जाऊ शकते आणि ती डॅशिंग आहे एकदम. त्याच्यामुळे मला खूप गर्व आहे त्या गोष्टीचा. दुसरं झालं कायद्याचं. कायद्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जिथे काम करता, कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही त्रास असेल, काही तुमच्यावर काही अत्याचार, लैंगिक अत्याचार होत असतील किंवा पगाराच्या बाबतीत कोणी तुम्हाला काही बोलत असेल तर त्या बाबतीत कायद्याचं संरक्षण दिलं जातं. दुसरी गोष्ट मॅटर्निटी म्हणजे बाळंतपणाची सुट्टी जी असते ती 6 महिने देतात. ती 2 मुलांपर्यंतच असते. 2 मुलांचं असेल तर 6 महिने ती देतात. दुसरी गोष्ट गर्भपात जरी झाला तरीही सुट्टी मिळते. हे कायद्याने तरतूद केलेलं आहे. त्याच्यानंतर बालविवाह. मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर 18 वर्षाच्या आत तिचं लग्न कुणीही लावून देऊ शकत नाही. जर अशी घटना तुमच्या दृष्टीस कुठे पडली काय असेल तर त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवा, आम्हाला सांगा. त्याच्यानंतर 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर मुलीला पूर्ण हक्क असतो तिचा आयुष्याचा जोडीदार तिने निवडावा. त्या बाबतीत कुणीही तिला बंधन घालू शकत नाही. त्याच्यानंतर आणखी असे भरपूर आपल्याला कायद्यामध्ये आहेत. हुंडाबळी. माझ्याबद्दल सांगाल तुम्हाला मला एक कौतुक वाटेल की आम्ही 3 बहिणी, एकच भाऊ आम्हाला, 3 बहिणी आम्ही. पण आम्ही आमच्या पप्पांना सांगितलं होतं की लग्न जमवताना जेव्हा बैठक बसते त्या बैठकीमध्ये जर कुणी हुंडा हा शब्द काढला समोरच्या मुलाने तिथल्या तिथे बैठक मोडायची, तिथे पुढेच जायचं नाही. हे आम्ही ठरवूनच ठेवलं. आमच्या पप्पांना आम्ही सांगितलेलं गरज नाही तुम्हाला एवढं लग्नाला खर्च आणि हुंडा वगैरे देऊन आमची लग्न लावायची. आम्ही वेल सेटल, आम्ही व्यवस्थित एज्युकेटेड, तुम्ही आम्हाला करून दिलेलं आहे, आमच्या पायावर आम्ही उभा आहोत, गरज नाहीये. सो हे प्रत्येक मुलीने पण ठरवलं पाहिजे लग्न जमवताना हुंडा घेणे देणे ह्यावर बंदी आलीच पाहिजे आणि हे मुलींनीच पुढे होऊन त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. तर असे बरेचसे आहेत कायदे कानून, महिलांवर सुरक्षा आपण देऊ शकतो. आणि विजय नाहटा फाउंडेशनतर्फे मी इथे केव्हाही अवेलेबल आहे, गार्गी मॅडम अवेलेबल आहे. कायद्याबद्दल तुम्हाला कधीही कोणतीही गरज लागली तुम्ही आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमची माहिती पूर्ण गुप्त ठेवली जाईल ह्याची पूर्णतः शाश्वती आम्ही देतो आणि तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही पूर्ण करू. मी माझं एवढ्यावर बोलून भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून तुम्हाला ऐकायचं आहे, बरोबर आहे, कारण त्यांच्याकडे भरपूर काही आहे. कारण ज्याच्याकडे पुस्तक जास्त वाचलेलं असतं, ज्याकडे शब्द भाव जास्त असतात, त्या स्वतः ॲडव्होकेट आहेत. विशेषतः तुमच्याशी त्यांचा परिचय व्हावा म्हणून त्यांना इथे आणलेलं होतं. परंतु संपूर्ण कायद्याचं पुस्तक उघडल्यानंतर इतरही कार्यक्रम सुरू करायचा आपल्याला, त्यामुळे त्यांना थांबवण्यात आलं. निश्चित तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा, कधीही कायदेविषयक अडचण असेल तर. पण ती अडचणच निर्माण होऊ नये, कारण आता तुम्ही संघटित आहात, त्यामुळे संघटनेची ताकद एक वेगळी असते. त्यामुळे आपण सर्वजण याची दक्षता घेऊया की आपल्याला कायद्याची गरजच लागणार नाही. लागली तर त्या मॅडम आहेत. यानंतर सन्माननीय गार्गी रोहन नाहटा यांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाबरोबर मनोगतावर 2 शब्द बोलावेत. त्या स्वतः देखील ॲडव्होकेट आहेत, LLM केलेलं आहे, लंडनमध्ये त्याच्या पुढचं शिक्षण घेतलेलं आहे आणि विशेष उल्लेखनीय साहेबांच्या सुनबाई आहेत, देहळूंच्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत मराठी होतं, आता हिंदी मराठी देखील तुम्हाला ऐकायला या ठिकाणी मिळेल. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय अध्यक्ष महिला विकास मंच गार्गी नाहटा यांचं आपण स्वागत करू. धन्यवाद श्री सरोज ताई जी, थैंक यू फॉर कमिंग. श्री मानी जी, थैंक यू. अभी इससे पहले शुभांगी जी और सुजाता जी ने इतनी अच्छे से आप लोगों को सब समझा दिया मराठी में, तो अब मैं हिंदी में बोलूंगी. आज यहाँ आई हुई सभी महिलाओं को मैं स्वागत करती हूँ. धन्यवाद आप लोगों का. धन्यवाद कि आप लोग हमारे विजय नाहटा फाउंडेशन के इस महिला विकास मंच में जुड़े. हमारा ये मंच विजय नाहटा फाउंडेशन का ही एक छोटा सा हिस्सा है और ये प्रयास हमने कुछ ही महीनों पहले शुरू करा है
और आज मैं प्राउडली बोल सकती हूँ आप सबको देख के, और जो हमारा 22 तारीख को प्रोग्राम हुआ था वो देख के, कि हमारे 2000 से भी ज़्यादा महिलाएं मेंबर्स बन चुके हैं। ये मंच सिर्फ एक ही इंसान की वजह से आज यहाँ पे पॉसिबल हो पाया है, और वो है श्री विजय नाहटा जी। जैसे आप सब जानते हैं कि डैड नवी मुंबई के म्यूनिसिपल कमिश्नर रह चुके हैं, और उन्होंने तब से ही नवी मुंबई के लोगों के लिए बहुत काम करते आ रहे हैं। चाहे वो नवी मुंबई का स्वेज ट्रीटमेंट प्लांट का निर्माण हो, जिसके लिए उनको गवर्नमेंट ऑफ इंडिया से भी पुरस्कार मिल चुका है, या फिर स्कूल और अस्पतालों को खोलना या उनकी मदद करना हो, या फिर आप जैसी महिलाएं और बच्चों के लिए काम करना हो। डैड ने नवी मुंबई और उसमें रहने वाले लोगों के लिए अपने पूरे मन और प्यार से काम करते आ रहे हैं, और आने वाले कल में भी हमेशा विकास और एम्पावरमेंट का काम करते ही रहेंगे। विजय नाहटा फाउंडेशन भी डैड की ही सोच का एक रिजल्ट है, और कई सालों से नवी मुंबई में विजय नाहटा जी की छत्र छाया में वो बढ़ रहा है। लेकिन डैड चाहते थे कि वो कुछ महिलाओं के लिए करे, स्पेशली महिलाओं के लिए। उनको ऐसे लगता है कि जैसे नवी मुंबई में इतने सालों से उन्होंने विकास करा, वैसे ही महिलाओं का विकास हो, महिलाओं को हेल्दी और वेल्दी बनाने का निश्चय किया जाए। इसीलिए डैड ने शुभांगी जी और मुझे अपनी फाउंडेशन में शामिल किया। उन्होंने हमें एक अलग से ये मंच दिया और हमें कहा कि जो सिर्फ महिलाओं की तरफ ध्यान दे, उनके विकास और उनकी हेल्थ पर ध्यान दे। इसके अलावा हम ये भी चाहते हैं कि नवी मुंबई की सारी महिलाएं एक ऐसी जगह मिले, या उनको कोई एक ऐसा मंच मिले जहाँ पे वो एक साथ एक दूसरे से मिले, एक दूसरे से बात करे और एक दूसरे को जाने। आप लोग सिर्फ नेहरू या सीवुड्स या और जगह नवी मुंबई के ना हो, पर आप नवी मुंबई की महिलाएं कहलाए, और आप बाकी सारी नवी मुंबई के एरिया की महिलाओं से जुड़े। मेरा नाम गार्गी रोहन नाहटा है। मैं देहरादून में पली बड़ी हूँ, और मुझे बचपन से चैरिटी वर्क का बहुत ही शौक था। मैंने लॉ की पढ़ाई मुंबई से करी है, और मैं वहाँ पे भी हमेशा कोई ना कोई संस्था से हमेशा जुड़ी रही हूँ। मैंने रेलिक रूरल लिटिगेशन एंड एंटाइटलमेंट केंद्र जो देहरादून में है, वहाँ पे काम भी करा है, जहाँ हमने 200 महिलाओं के साथ उत्तराखंड के गाँव में नशा मुक्त प्रोपेगेंडा करा था, जहाँ पे जो औरतें जो बेचारी दुखी है, जिनके हस्बैंड्स नशा या कोई और ऐसे सब्सटेंस के अब्यूज से घर पे रहते हैं, उनको मारपीट करते हैं, उनको पैसे नहीं देते, उन महिलाओं का हमने साथ दिया, उनके लिए मोर्चे लगाए, उनके लिए गवर्नमेंट से बात करी, जिससे 200 महिलाओं को गवर्नमेंट और नॉन गवर्नमेंट एरियाज में जॉब दिलाए। फिर मैं अपनी फर्दर स्टडीज के लिए लंदन गई थी, और वहाँ पे भी मैंने सेव द चिल्ड्रन एक संस्था है, वहाँ पे मैंने काम करा। वहाँ पे हम जो बेसहारा और अनाथ बच्चे होते थे, उनके लिए कपड़े, बुक्स और छोटे इवेंट्स ऑर्गेनाइज करते थे। डैड का एक ही एजेंडा हमेशा से रहा है कि ज़्यादा से ज़्यादा महिलाओं को इस मन से जोड़ना है, उनको हर तरह से मदद करनी है, उनको हर तरह का सपोर्ट देना है, इमोशनल सपोर्ट, फाइनेंशियल सपोर्ट, हेल्थ सपोर्ट, महिलाओं को अपने पैरों पर खड़ा करना है। ये फंक्शन तो सिर्फ एक शुरुआत है। हम चाहते हैं कि आप सब लोगों को हेल्थ बेनिफिट्स काउंसलिंग, करियर काउंसलिंग, मेडिकल बेनिफिट्स, सिंपल हाउस होल्ड सोल्यूशन, स्किल डेवलपमेंट के साथ साथ एक ऐसा भी फोरम दे जहां आप कल्चरल और एंटरटेनमेंट इवेंट्स का भी हिस्सा बन सके। और जैसे सुजाता जी ने बहुत अच्छे से आपको समझाया, हम ऐसे चाहते हैं कि हम आपकी सखी रहे, हम आपके फ्रेंड्स की तरह रहे। आपको कोई भी इशू हो, कोई भी प्रॉब्लम हो, वेदर इट इज एजुकेशन फॉर योर चिल्ड्रन, काउंसलिंग,
या फिर आपको कोई भी फैमिली डिस्प्यूट्स, डोमेस्टिक वायलेंस या कोई भी किसी और चीज़ का कुछ भी आपको इशू हो या आपको समझ नहीं आ रहा कि आप किस मंच पे जाएं, आप किससे बात करें, तो आप हमारे पास आ सकते हैं और हम पूरा प्रयास करेंगे कि हम आपकी मदद करें। और चाहे वो इमोशनल सपोर्ट हो, फाइनेंशियल सपोर्ट हो, या फिर बाद में जाके अगर आपको कुछ स्ट्रॉन्ग एक्शंस लेना हो तो उसमें भी हम आपका साथ देंगे। हमारी संस्था ने ऑलरेडी बहुत काम कर लिए हैं और मिलिंद जी और शुभांगी सूर्यराव जी की मार्गदर्शन से हमने कैंसर हेल्थ चेकअप लगाए थे वाशी में, तुर्बे में, सानपाड़ा में, बेलापुर में और नेरूल में, जो 13 और 27 जुलाई को हुए। वहाँ पे टाटा इंस्टीट्यूट और DY पाटिल अस्पताल से डॉक्टर्स आए थे। उन्होंने सारी महिलाओं का टेस्ट करा, ओरल कैंसर, ब्रेस्ट कैंसर, सर्वाइकल कैंसर और ओवेरियन कैंसर के लिए। ये सारे टेस्ट अगर आप लोग कोई भी अस्पताल में जाएंगे तो 20,000 रुपए से कम नहीं होगा, लेकिन विजय नहाटा फाउंडेशन की तरफ से ये निःशुल्क और फ्री ऑफ कॉस्ट ये सारे टेस्ट सारी महिलाओं के लिए हुए हैं। उसके साथ साथ हमारी इस संस्था से फोर्टिस हॉस्पिटल, MGM हॉस्पिटल भी जुड़े हैं, जिन्होंने हमें बोला है कि वो हमें डिस्काउंटेड प्राइसेस पे टेस्ट देंगे। उनके अस्पतालों में काफ़ी दिन कुछ निःशुल्क या फ्री ऑफ कॉस्ट आई चेकअप्स होते हैं, डेंटल चेकअप्स होते हैं। आप वो सब सुविधाओं का भी लाभ उठा सकते हैं। एक पैथोलॉजी लैब है, डायग्नोपेन डायग्नोस्टिक पैथोलॉजी लैब। वहाँ पे हम आपको एक कार्ड देंगे जो हमारी महिला विकास मंच का मेंबर कार्ड होगा। वो कार्ड अगर आप वहाँ पे दिखाएंगे डायग्नोपेन पैथोलॉजी लैब में, तो आपको फर्स्ट चेकअप फ्री ऑफ कॉस्ट मिलेगा, निःशुल्क फर्स्ट चेकअप होगा। और उसके बाद जो चीज़ों के लिए भी आपको चेकअप करने हैं, वो सारे टेस्ट के लिए भी आपको डिस्काउंटेड प्राइसेस में वहाँ पे टेस्ट करने को मिलेगा। उसके साथ साथ अगर खुदा ना खास्ता अगर आपका कुछ टेस्ट हुआ और उसमें अगर आपका कुछ निकला या कुछ ऐसा हुआ कि जिसके लिए आपको और फर्दर ट्रीटमेंट की ज़रूरत पड़े, तो हमने अस्पतालों से टाई अप्स करा है जहाँ पे आप जा सकते हैं और आपको जितनी मदद चाहिए, इमोशनल, फाइनेंशियल, और जितना डिस्काउंटेड रेट में वो हॉस्पिटल्स आपके लिए कर सकते हैं वो आपके लिए करेंगे। इन सबके साथ साथ आपके लिए एजुकेशन काउंसलिंग, स्किल डेवलपमेंट और थोड़ा बहुत कल्चरल और एंटरटेनमेंट प्रोग्राम्स का भी हम आयोजन करेंगे। मैं एक स्पेशल थैंक्स बोलना चाहूंगी श्री शुभांगी सूर्यराव जी का, जो विजय नहाटा फाउंडेशन की महिला विकास मंच की कार्य अध्यक्ष हैं। उनका इस मंच का बनाने में सबसे बड़ा योगदान रहा है और जिसने अपने टैलेंट और हार्डवर्क से इस मंच को बनाया है, उनके डायरेक्शन और डेडिकेशन के बिना ये बिल्कुल भी पॉसिबल नहीं होता। उन्हीं का हाथ पकड़ के मैं इस महिला विकास मंच को बढ़ाना चाहती हूँ और मैं श्री मिलिंद सूर्यराव जी का भी बहुत बहुत आभार मानती हूँ कि वो हमेशा हमारे साथ हमको एडवाइस देते हैं, हमारे लिए ऐसे कल्चरल कार्यक्रम का सेटअप करते हैं और हमारी बहुत मदद करते हैं। सारे विभाग कार्यकर्ता जिनका आज हमने फेलिसिटेशन करा है, मैं उनका सच धन्यवाद करती हूँ, क्योंकि उन लोगों की वजह से ही, आप सब लोगों की वजह से ही आज ये मंच बना है और आप लोगों की मेहनत से ही आज ये पूरा हॉल भरा है। इसके साथ साथ हम आपके बहुत आभारी हैं कि आप हमारे साथ जुड़े और उसी खुशी और गर्व की फीलिंग को एक्सप्रेस करने के लिए विजय नहाटा फाउंडेशन की तरफ से आपके लिए एक छोटा सा गिफ्ट, टोकन ऑफ आवर अप्रिसिएशन,
यहाँ रखा है, जो आपको आज हमारी तरफ से छोटी सी भेंट के रूप में डिस्ट्रीब्यूट करा जाएगा। धन्यवाद सबका यहाँ आने के लिए और हमारे साथ जुड़ने के लिए। आप सब लोगों के लिए बहुत तेज ताली। आप रुकिए यहीं पे। आप हे पहा, या ठिकाणी शिक्षणामुळे नम्रता कशा प्रकारची येते हे देखील आपल्याला या ठिकाणी समोर आपल्याला पाहायला मिळालं। अत्यंत नम्रपणे, जरी सुनबाई आहेत माननीय माजी आयुक्त यांच्या, माजी राज्यमंत्र्यांच्या, परंतु तुमच्याशी संवाद साधत असताना जसं काही कुटुंबातील एखादा सदस्य आहे आणि छोट्याशा पदाधिकाऱ्याने मदत केलेली त्याचाही उल्लेख संदर्भ आणि तुमच्या सर्व सहकार्याचा संदर्भ केल्याबद्दल त्यांचं एकदा मनपूर्वक आपण जोरदार टाळ्यांच्या मध्ये पुन्हा एकदा अभिनंदन करूया। यानंतर सरोजताई पाटील तसेच शुभांगीताई यांना मी विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर यावं। मान्यवर यांचे पहिले सत्कार घेतो। सूरज हॉस्पिटलचे सन्माननीय डॉक्टर देशमुख साहेब आहेत, यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होईल। ॲडव्होकेट मॅडम आपण पण या। गुरु मॅडम, हां, प्रथमतः या ठिकाणी सूरज हॉस्पिटलचे डॉक्टर देशमुख यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। सूरज हॉस्पिटलला देखील आपण कधी गेलात, कोणी असेल नातेवाईक वगैरे, तर त्यांच्यासाठी देखील योग्य प्रकारची मदत या हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाते। ज्याप्रमाणे त्यांनी संदर्भ उल्लेख सांगितला डोळे तपासणीचा, तो MGM हॉस्पिटलचा उपक्रम आहे। तुमच्याकडे विजय नाटा फाउंडेशन किंवा महिला विकास मंच यांचं कार्ड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अनेक सुविधांचा लाभ घेता येईल। व्यासपीठाच्या मध्यभागी आपण सन्माननीय सूरजजी पाटीलचे, सूरज हॉस्पिटलचे सन्माननीय देशमुख साहेब, डॉक्टर देशमुख साहेब यांचा सन्मान करावा अशी मी गार्गी नाहटा यांना विनंती करतो। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये डॉक्टर देशमुख, सूरज हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट गेल्यानंतर त्याचं बिल कमी करायचं असेल, काही करायचं असेल तर या माणसाला फोन करायचा। कारण आर्यन पाटील जे त्यांचे मालक आहेत त्यांनी सांगितलंय मलापेक्षा डॉक्टर देशमुख यांना तुम्ही संपर्क साधा, सगळी कामं होतील। आणि जेव्हा विजय नाहटा फाउंडेशन सखी मंच निमंत्रण त्यांना दिलं, त्यांना आम्ही तुम्हाला निमंत्रण देतोय, ते स्वस्त्यात नाहीये, थोडं महागातलं आहे। आमच्या या महिला भगिनी जेव्हा तुमच्या हॉस्पिटलमध्ये जर यदा कदाचित काही झालं तर ऍडमिट झाल्या, त्यांच्यासाठी तुमचं हॉस्पिटल काय देणार आहे? मी डॉक्टर देशमुख यांना त्यांच्या तोंडाने सांगायला लावतोय। सरांना विनंती करतो आपण 2 शब्दात पहिल्यांदा आम्हाला सांगावं तुम्ही आमच्यासाठी काय देणार आहात। नमस्कार। विजय नाटा फाउंडेशन महिला सखी मंच, विजय नाटा फाउंडेशन बरोबर मला वाटतं मी 2-3 वर्ष झालं काम करतोय। त्यांचे जे कॅन्सर चेकअप कॅम्प होतात त्याच्यामध्ये आम्ही जे जनरल चेकअपसाठी जे कॅम्प असतात त्यात त्यांना आम्ही हातभार लावत असतो। कुठलीही संस्था चालवताना किंवा कुठलंही ऑर्गनायझेशन चालवताना आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो, ह्या भावनेतून ज्या वेळेला मिलिंद सरांनी आमचे सर डॉक्टर आर्यन पाटील सर यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेला चर्चा करून आम्ही असं ठरवलं की प्रत्येक महिलांना दर शनिवारी ECG आणि शुगर जे लागेल ते पूर्ण मोफत करून द्यायचं। त्याचप्रमाणे दर शनिवारी साधारण महिलांच्या मध्ये काम आणि बाकीच्या सगळ्यांच्या गोष्टींच्या मध्ये ट्रेस हा जास्त डेव्हलप होतो आणि त्यातून आपला प्रत्येक गोष्टीची महिलांना तारेवरची कसरत करून प्रत्येक काम किंवा प्रत्येक जबाबदारी पार पाडावी लागते। त्यातून थोडंसं डोकेदुखी हा जास्त प्रमाण महिलांच्या मध्ये असतं, त्याच्यावर आपण एक पूर्ण मोफत डोकेदुखी महिलांच्या याच्यासाठी एक डॉक्टर रमा पाटील म्हणून न्यूरोलॉजिस्ट त्यांची एक OPD आपण दर शनिवारी फ्री करत आहोत। तसेच कुठल्याही व्यक्तीला दवाखान्याची पायरी चढायला लागू नये, पण यदा कदाचित जर चढायला लागली तर आमच्या हॉस्पिटलतर्फे प्रत्येक IPD ॲडमिट झालेल्या पेशंटसाठी किंवा OPDवर आलेल्या पेशंटसाठी आम्ही 15% डिस्काउंट देणार असं आम्ही आज जाहीर करत आहोत। धन्यवाद। इथे अजून DY पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर येणार आहेत, 4Tचे डॉक्टर येणार आहेत, MGMचे डॉक्टर येणार आहेत, MPCT हॉस्पिटल डॉक्टर येणार आहेत। या प्रत्येक हॉस्पिटलला तुम्हाला जे ID दिले जाणार आहे पुढच्या 8 दिवसात तुम्हाला ID मिळतील।
या 30 जणी ज्या नियुक्त केल्या तुमच्या विभाग अधिकारी, आता त्यांचा सत्कार झाला, या तुमच्यापर्यंत ते आयडी तुमची पोच करतील. ते आयडी घेऊन तुम्ही त्या हॉस्पिटल जेव्हा ऍडमिट होला, पहिले दाखवू नका. तुम्ही जर सदस्याला फी आहे 50 रुपये फी आपण आकारतोय. 50 रुपये यासाठी आकारली गेली, फुकट मिळते याची कधी किंमत नसते, पण माझे 50 रुपये लागलेत, माझा महिला विकास मंच आहे असं वाटावा म्हणून तुम्ही जिल्हा खर्च घेतला जातोय. पण त्याच्या मोबदल्यामुळे तुम्हाला काय काय मिळते तुम्हाला हळूहळू कळलंच. पण ते हॉस्पिटलमधून प्रत्येक हॉस्पिटलने 40 हॉस्पिटलने आपल्याला 15% डिस्काउंट डिक्लेअर केलं आहे. DY पाटीलने 15% डिस्काउंट. तुमचं कार्ड एकदा ऍडमिट झाल्यानंतर त्या महिला ते कार्ड दाखवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक हॉस्पिटलचं वेगवेगळं डिस्काउंट दिलं गेलेलं आहे. ते डिस्काउंट तुम्हाला आयडी देऊ जाताना जी महिला ज्या पदाधिकारी नेमल्या 30 त्या आयडी देताना तुम्हाला त्या समजावून सांगतील, ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे हॉस्पिटलची लिस्ट दिली जाईल, त्यांचं एकूण कन्सिजन किती ते दिलं जाणार आहे. आणि आता जास्त वेळ न घेता मी पुन्हा एकदा माईक सुपूर्द करतोय. उपक्रम खूप आहेत, त्याची लिस्ट पण लांब लांब आहे, त्यामुळे तुम्ही फक्त संवाद तुमच्या प्रतिनिधीशी साधा. या ठिकाणी अजून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात व्हायची आहे, ज्याच्यामधून तुम्हाला मनोरंजनातून प्रबोधन होणार आहे. अजून एक या ठिकाणी भगिनी उपस्थित आहेत, शुभांगी सानप यांना मी विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर या. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. डायग्नोपेन लॅबच्या त्या प्रमुख आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांना मी सांगतो की आपण आपले शुभ हस्ते करावा. आणि त्या देखील त्यांच्या लॅबच्या वतीने जी योजना आहे ती गार्गी मॅडम यांनी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा कोणत्याही तपासणीसाठी गेलं तर मोफत आहे आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या कार्डवरती योजना तुम्हाला त्या ठिकाणी सांगितल्या जाते. थोडक्यात एवढंच आहे, नजर को बदलो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशा को बदलो किनारे खुद ब खुद बदल जाएंगे. अभी जो हमारे सब किनारे थे उसको हम बदलाव करते हैं और प्रमुख कार्यक्रम जो है, मुख्य वक्ता जो है, जो कीर्तनकार है उनको सुनेंगे. तो मैं जो मान्यवर यहाँ पर है उनको विनंती करता हूँ कि आप सामने जाकर स्थानापन्न हो. या ठिकाणी प्रमुख आपल्या समोर कीर्तनकार उपस्थित राहतील. हबप सौ वनिताताई पाटील या वयाच्या 10व्या वर्षापासून कीर्तन करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलतो एक मिनिट, मान्यवरांना पुन्हा विनंती आहे, माफ करा, त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण पुन्हा व्यासपीठावर या. वयाच्या 10व्या वर्षापासून ते कीर्तन करता आहेत. तुम्ही यांना झी टीव्ही वरती देखील पाहिलेलं आहे, स्टार माझावर पाहिलेलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1, 2, 3 नव्हे, कारण वयाच्या 10व्या वर्षापासून कीर्तन करत करत आज 10,000 पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. विविध योजना त्या राबवतात. त्यांच्या माध्यमातून आलेल्या पैशामधून अनेक ज्या युवती आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, त्यांचा सांभाळ देखील त्या करतात. म्हणजे आदर्श असं व्यक्तिमत्व आज आपल्या समोर या ठिकाणी एक प्रबोधनपर मार्गदर्शन करणार आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यासाठी मी सन्माननीय सरोजताई पाटील, गार्गी रोहन नहाटा, शुभांगी मिलिंद सूर्यराव यांना विनंती करतो की सन्माननीय हबप सौ वनिताताई पाटील कीर्तनकार यांचं स्वागत, त्यांना पुष्पहार अर्पण करावा. तुमच्या टाळ्या वाजवल्या तर थांबून देऊ नका, कारण नंतर त्यांना ऐकल्यानंतर त्यांच्यावर सेल्फी काढाल, गप्पा माराल. कारण हा कार्यक्रम यापूर्वी देखील आम्ही पाहिला, विश्वास भावे या नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी सर्वसाधारण 850 ते 1000 महिला भगिनी उपस्थित होत्या आणि त्या कार्यक्रमाचा पूर्णपणे आनंद घेत होत्या. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की हा कार्यक्रम किमान 2 ते 2.5 तास असावा, परंतु आज देखील कार्यक्रम फक्त 1 तासाचा या ठिकाणी होईल. आणि फेसबुक पेजवरती विजय नहाटा साहेबांच्या जावा आणि त्या ठिकाणी जर माझा कार्यक्रम पण आवडला असेल तर सांगा, तर कृपया माझी विनंती आहे, मी माझी जाहिरात करतो. चला, यानंतर पुढील स्टेज आपण देऊया. हबप सौ वनिताताई पाटील कीर्तनकार, लावून घ्या ना माईक. कृपया कार्यक्रम संपल्यानंतर देखील तुम्हा सर्व महिला भगिनींचं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे सूचना दिल्या जातील त्याप्रमाणेच आपण सूचनांचं पालन करा. तुम्हाला जी भेटवस्तू आहे
त्याविषयी सूचना असेल, कारण प्रत्येकाला घरी जाण्याची घाई असेल, ही भूमिका देखील आम्ही लक्षात घेतो. त्यामुळे तुम्ही सहकार्य केलं तर लवकरात लवकर आपण ते जी भेटवस्तू आहे ती वाटप करून आपण आपापल्या घरी सुखरूपपणे जाऊ शकतो. द्या चालू करा. हॅलो 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 बघ तुझं गीत चालू किती वेळ तिची माईक चालू करा. माईक बघा. अगं हॅलो 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 हॅलो